आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। विधानसभेतील पराभवानंतर आता महाविकास आघाडीमध्ये वादाच्या ठिणग्या पाहायला मिळतात। जागा वाटपाच्या घोळामुळे विधानसभेला फटका बसला असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। तर जागा वाटपात घोळ सुरू ठेवणं षडयंत्र होतं का असाही सवाल यावरून वडेट्टीवारांनी केलाय। नाना पटोले आणि संजय राऊतांचं नाव घेत वडेट्टीवारांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय। तर पवार गटाच्या बैठकीत अमोल कोल्हेंनी सुद्धा ठाकरे गट आणि काँग्रेसवर निशाणा साधलाय। पराभवानंतर काँग्रेसची पाठ मोडलेलीच आहे, तर ठाकरे गट सुद्धा झोपेतच असल्याचं कोल्हे या बैठकीत म्हणाले। 20 दिवस आम्ही जागेंचा घोळ ठेवला। नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते त्या ठिकाणी होते, त्यामध्ये आम्ही होतो। परंतु जागा वाटपाचा तिढा जर 2 दिवसात संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते। त्यामुळे मला वाटतं हे एक मुख्य कारण आहे की जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे। वेळ घालवण्यामध्ये कुठं काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का अशी शंका घेण्यास हरकत नाही। नाना पटोले आणि तुमचा वाद सुरू होता जागा वाटपाचा। नक्कीच वाद सुरू होता। वाद म्हणजे त्या पद्धतीचा वाद नव्हता। काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या आणि काँग्रेसला सगळ्यात कमी जागा मिळाल्या, म्हणजे जिंकून आल्या। आम्ही 20 जागा जिंकलो, पण आता त्याच्यामध्ये कशा करता वाद करायचा? जागा वाटपाला विलंब झाला हाच मुद्दा आहे। जागा वाटपाला विलंब झाला आणि त्या जागा वाटपामध्ये मिस्टर वडेट्टीवार सुद्धा होतेच की। विदर्भातल्या काही जागा वडेट्टीवारांनी सोडल्या असत्या काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला, तर फार बरं झालं असतं। ज्या जागा ते हरलेले आहेत आत्ता या क्षणी, काही लोकांना वाटत होतं की आता फक्त आम्हीच जिंकू, आम्हाला जास्त जागा मिळायला पाहिजेत, देशातलं वातावरण बदललं आहे वगैरे वगैरे वगैरे। पण आमचं असं म्हणणं होतं आपण एकत्र काळजीपूर्वक लढलं पाहिजे। समोर आव्हान मोठं आहे। लोकसभा निवडणुकीतला विजय वेगळा आहे, त्यानंतर लोकसभा निवडणुकीतल्या आपल्या विजयानंतर समोरचा जो सत्ताधारी पक्ष आहे तो सावध झालेला आहे। त्याच्यामुळे आपल्याला जागा वाटपामध्ये आमचं तुमचं न करता एकत्रित आपण जागा लढू, आणि याला सगळे जबाबदार आहेत। आणि कोणाला तरी सर्वाधिक जागा लढून राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं होतं किंवा अजून काय असेल, काँग्रेसच्या केंद्रीय समितीनं म्हणावं तसा हस्तक्षेप केला नाही जो करायला पाहिजे होता। महाराष्ट्रासारखं राज्य महाविकास आघाडीच्या हातून जाणं ही या राज्यासाठी दुर्घटना आहे।